मराठी भाषेत नामफलक न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मुंबई पालिकेने कारवाई सुरू केली. कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक दुकानांवर आजही इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये नामफलक दिसून येतात. काही दुकानांवर छोट्या अक्षरात एका कोपऱ्यात मराठी नाव लिहून हे संस्कार पूर्ण करत आहेत. मुदतीनंतरही मराठी नामफलक न लावणाऱ्या दुकानांवर कारवाईसाठी अद्यापही महापालिका तसेच संबंधित यंत्रणेला मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत आजही शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी व्यवसाय व दुकाने आस्थापना नोंदणी विभागाच्या उपायुक्तांना फोन करून खडेबोल सुनावले. न्यायालयाच्या आदेशानंतर हे अद्याप कल्याण डोंबिवलीत कारवाई सुरू केली नाही. तुम्हाला आंदोलनाची भाषा समजते का, असा संतप्त सवाल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये जितके दुकानं किंवा व्यापारी आस्थापना आहेत त्यांना आस्थापनांची नावे मराठी भाषेत लिहिण्यासंदर्भात आपण आत्ता रिसेंटली 17 ऑक्टोबर 2023 रोजी एक जाहीर सूचना न्यूजपत्राद्वारे प्रसिद्ध केली होती. त्याच्यामध्ये आपण सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलेलं आहे यापूर्वीच की माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आणि प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेच्या अनुषंगाने आपल्या आस्थापनांची जी नावं आहेत ती मराठी भाषेमध्ये लिहावी. अधिसूचनेमध्ये याबाबत अतिशय स्पष्ट तरतुदी आहेत की मराठी भाषेचं जे नाव आहे ते प्रॉमिनंट आणि इतर कोणत्या भाषेचंही नाव तिथे असू शकतं भाषेमध्ये लिहिलेलं, परंतु दोन्ही फॉन्ट साईज ह्या सेम असल्या पाहिजेत. समजा एखाद्या आस्थापनेवर मराठी भाषेसोबत इतर भाषेतलं नावसुद्धा असेल तर ती फॉन्ट साईज ही समान असली पाहिजे आणि प्रॉमिनंट असली पाहिजे आणि मराठी भाषेतलं नाव जे आहे ते सुरुवातीला लिहिलं गेलं पाहिजे. तर अशा स्वरूपाच्या त्या सूचना आहेत आणि आपण त्याबाबत गेल्या वर्षीसुद्धा प्रसिद्धीकरण केलं होतं तत्कालीन आयुक्त सूर्यवंशी सर असताना. त्यानंतर आपण एक 18 ऑक्टोबर रोजी आपलं रिसेंट एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे न्यूजपेपरद्वारे आणि हे आजसुद्धा मी आपल्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यापारी आस्थापनाधारकांना आणि व्यापारी बंधू भगिनींना आवाहन करते की त्यांनी आपल्या आस्थापनांची जी नावं आहेत ती मराठी भाषेमध्ये लिहून घ्यावीत आणि मला तरी वाटतं अधिकतम लोकांनी केलेलं आहे. काहींचं राहिलं असेल तर त्यांनीसुद्धा या जाहीर सूचनेद्वारे अंमलबजावणी करावी आणि आपल्या आस्थापनांची नावे जी आहेत ती मराठी भाषेमध्ये लिहून घ्यावीत. धन्यवाद. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तुम्ही बघत असाल पूर्वापार म्हणजे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार इथे या अगोदरसुद्धा ज्या ज्या पाट्या मराठीत नव्हत्या फार पूर्वीपासूनचं हे आंदोलन शिवसेना हाती घेऊन पुढे चालत आहे. परंतु आता माननीय न्यायालयाने असा कायदा केलेला आहे आणि त्या कायदा केल्यानंतर 2 महिने मुदतवाढ दिली होती की आपण आपल्या पाट्या आस्थापनांवरच्या पाट्या ह्या मराठी भाषेत कराव्या. परंतु मुंबई महानगरपालिका या बाबतीत जागृत दिसते. रोज त्या बाबतीतच्या विविध बातम्या या वर्तमानपत्रात येत आहेत, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही उदासीन दिसते. आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला विचारणा केली असता त्यांनी बोर्ड हे गुमास्ता डिपार्टमेंटवर दाखवले, म्हणजे महाराष्ट्र दुकाने व कायदा जो काय खातं आहे, परंतु त्याचं जे खातं होतं डोंबिवली शहरामध्ये कस्तुरी प्लाझामध्ये ते डिपार्टमेंट बंद झालेलं आहे आणि ते वर्ग झालेलं आहे कल्याणमध्ये. आम्ही त्यांना चौकशी केली की तुम्ही काय कारवाई करता. माननीय न्यायालयाने त्याच्याबाबत आदेश दिलेले आहेत की मराठी पाट्या लावणे गरजेचे आहे. तर त्यांनी आम्हाला काही माहिती नाही याबाबत, आम्हाला अजून आदेश आले नाही आमच्या आयुक्तांचे असं सांगितलं. त्यावर मी सन्माननीय उपायुक्त संदेश कानडे यांच्याशी याबाबतीत बोललो. मुंबई BKCला ते आपल्या कामगार भवन येथे बसतात. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनीसुद्धा असंच उत्तर दिलं की मी माहिती घेऊन कळवतो. म्हणजे एवढे हे अधिकारी असे कसे काय गाफील राहू शकतात की आज गेले 4 दिवस हा विषय गाजतोय, वर्तमानपत्रात गाजतोय, संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय, परंतु ही अधिकारी वर्ग एवढा उदासीन का दिसतोय. मग त्यांना आंदोलनाचीच भाषा कळते का. आम्ही त्यांना अल्टिमेटम त्यांना काय द्यायचं या अधिकाऱ्यांना. ते बसतात BKCला, इथे एकही कार्यालय नाही. ते ह्या ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाही यांच्यावर कारवाई त्यांनी लवकरात लवकर करावी ही अपेक्षा आहे.